Brought to you by V-Guard. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा जो आहे तो जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी शेतकऱ्यांना टँकरने विकत आणून पाणी आपल्या शेतीला द्यावं लागतंय आणि फळबागा ज्या आहेत त्या जिवंत ठेवाव्या लागतात। आपण पाहतोय ही परिस्थिती आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील। कशा पद्धतीने टँकर या ठिकाणी घेऊन येत आहेत शेतकरी आणि आपली फळबागा ज्या आहेत त्या जगवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण आता आहोत मंद्रुप आणि निंबर्गी या दोन्ही गावाच्या मधल्या भागात आणि या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष जे आहे ते मोठ्या प्रमाणात जाणवताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत परिस्थिती जी आहे ते आपण पाहतोय। ही लिंबाची बाग आहे। खरं तर ह्या लिंबाच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी नसल्यामुळे ही बाग जी आहे ती सुकून चालली आहे आणि याची लिंब जी आहेत ती देखील वाळून चाललेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय शेतकरी हा टँकरने पाणी आणून या ठिकाणी आपली शेती जगवण्याचा प्रयत्न करतोय। हे आपण जर पाहिलं दरवर्षी खरं तर याला मोठ्या प्रमाणात लिंब लागलेले असतात, मात्र आता ही परिस्थिती आपण बघतोय की या ठिकाणी लिंब अक्षरशः जागेवरच जळून गेलेली चित्र आपल्याला पाहायला मिळते। हे पहा कशा पद्धतीने लिंब जे आहेत याची काय अवस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि एकंदरीतच ह्या सगळ्या संदर्भात हे सर्व लिंबू उत्पादक शेतकरी आहेत, यांच्या नक्की काय व्यथा आहेत, काय परिस्थिती आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। काय सांगाल मामा, काय परिस्थिती आहे तुमच्या शेतामध्ये? हे लिंबाची बाग हिरवीगार तर दिसते, मात्र तुम्ही टँकरने पाणी आणताय, काय परिस्थिती आहे? सध्या गेल्या वर्षी दुष्काळाचं म्हणजे एकदम कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ पडला आहे। त्यामुळे आम्ही जवळजवळ आमच्या इथं 15 एकर शेती आहे सगळे म्हणून भावंडाची म्हणून कुंभार लिंबू शेतकरी उत्पादक आम्ही आहे। आणि आता सध्या असं परिस्थिती झाली जवळजवळ डिसेंबर जानेवारीपासून कुठल्याही परिस्थितीत विहिरीला आणि बोरला विहीर आणि बोरला पाणी नाही अजिबात। त्यामुळे आम्ही सगळे म्हणून 1-2 वर्षाखाली टँकर घेतलं होतं। त्या टँकरने आपण जिथं पाणी भेटेल कुठल्याही शेतकऱ्याचे जिथं पाणी अवेलेबल असेल त्यांना पैसे देऊ किंवा काही जण शेतकरी बिना मोबाईलला काही जण असेल तर देते, नाही तर शक्यतो सगळे शेतकरी आपल्या काही मोबदला देऊन आपल्याला पाणी पुरवतात। त्यामुळे आम्ही तिथं जाऊन 2 ते 4, 8 किलोमीटर असपर्यंत जाऊन आणतो आणि असं आणून येऊन टँकर टाकतो आपण दररोज। आता सध्या आमचं एकच ध्येय आहे की हे 10-12 वर्षाची जी आता बाग आलेली आहे ते बागांना टिकवणं, एवढंच। साधारण कसा या बागेचा तुमचा खर्च आहे? एकरी किती खर्च येतो आणि त्यातून उत्पन्न किती मिळतं आपल्याला आणि खर्च काय आहे आत्ताच्या घडीचा? नाही, आत्ताचा जर खर्च बघितला तर आता उत्पन्न 0 आहे सध्या आणि खर्च 100% म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आहे। कारण आपण विकत पाणी आणणं टँकरनं आणणं ते कोणालाही परवडत नाही। पण असं परिस्थिती झाली 10 वर्षाचा बाग जर एकदा गेला जर जवळ 15 वर्ष आपण सेटल होऊ शकत नाही। पण त्यामुळं आम्ही कर्ज काढू, आता कर्ज काढलेलं आहे आणि जो बी थोडाफार उत्पन्न भेटलं होता, जी 15-20 लाखाचं उत्पन्न होत होता ते 2-3 लाखापर्यंत आपलं उत्पन्न झालेलं आहे। ते उत्पन्न इथंच वापरलो आहे आणि ते आपलं 15-20 लाखाचं जे लॉस झालं ते होऊ दे, काय प्रॉब्लेम नाही। पण हे झाडं जर गेलं तर आपण 10 वर्षापासून 1 कोट्याचं आपण नुकसान होणार आहे। त्यामुळे आम्ही कुठलेही कर्ज काढून काही करून आता ही झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतोय। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। मामा काय परिस्थिती आहे? खरं तर लहान लेकराप्रमाणे तर ह्या शेतीला पण तुम्हाला जगावं लागते, कारण पाणी त्याला तुम्हाला विकत आणून टँकरने आणून जगावं लागते। काय परिस्थिती आहे? हे सांगायचं म्हटलं तर 10-11 वर्षांखाली झाडं लावलेलं आहे। ते झाडं लावून इतकं वर्ष त्याचं आता कुठेही 3 वर्ष झालं त्याचं उत्पन्न चालू झालं आहे। त्या 3 वर्षाचं उत्पन्न चालू झालं आहे। आता गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं परत वाढत चाललं आहे झाडं। त्यामुळं ह्याला लेकराला सांभाळून विकत आणून टँकरनं पाणी पुरवठा करलं आहे। तरीसुद्धा इथं 3 ते 4 महिने झालं आता पाणी घालत राहिलं। आता शेतकऱ्याचा सुद्धा हातपळ झालेला आहे। आता व्याजानं काढून ह्याला टँकर पाणी आणून हे जतन करायला हवं। आता परमेश्वरला एकच पाऊस जरा आला तर चांगलं होईल। तसं इथं आपल्या गाव सोडून 1 किलोमीटर अंतरावर शेतामध्ये तलाव आहे। त्या तलावाला कुंभार तलावाला 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतर आहे। तिथलं पाणी इथं आणून जर शासन सोडलं तर कमीत कमी 1000 शेतकऱ्यांना फायदा होणार आहे।
पण मग आता सरकारकडून तुमची काय आणखी अपेक्षा आहे? कारण आता टँकर तर अद्याप सुरू झालेले नाही आहेत गावामध्ये. मग पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे? गुरांचं पाणी आहे, घरचं वापरायचं पाणी आहे, शिवाय शेतीला. घरचं काय आता शेत आता बोर मारलेलं आहे. कमीत कमी 15 एकर शेतामध्ये 15-20 बोर आहेत. प्रत्येक बोरला 100 लिटर पाणी येतं आहे. इथं कमीत कमी 20 घर आहेत. त्या घरांना त्या बोरला जॉईंट आहे. हे टँकरचं पाणी गुरंढोरांना व इतर लिंबू झाडांना हे पुरवठा करावा. काय मामा, काय परिस्थिती आहे गावात? हां, काय एकदम वाईट अवस्था आहे इथं. परिस्थिती वाईट आहे लय. बेकार आहे. मी अमोक्षित कल्लाप्पा कुंभार मुक्काम पोस्ट पण म्हणून. मग आता कसं पाणी आहे हे तर तुम्ही विकत आणताय, परवडते काय मग? परवडत नाही हो. नाही इलाज आहे, काय का करायचं. बरं आणता हो? विकत परवडत नाही ते? झाडं सांभाळायचं कसं? सांभाळायचं, त्यामुळं काय तर करावं लागतं ना. आपण पाहतोय खरं तर हे जवळपास 10-11 वर्ष झालं ही बागा ज्या आहेत त्या या शेतकऱ्यांनी लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जगवलेल्या आहेत. मात्र आता पाण्याअभावी या बागा ज्या आहेत त्या जळून जायला सुरुवात झालेली आणि त्यामुळेच ही वाचवण्याची धडपड जी आहे हा शेतकऱ्यांचा आक्रांत जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी कर्ज काढून या ठिकाणी ह्या बागा तरी किमान आमच्या राहू दे, या झाडं तरी राहू दे, कारण उत्पन्न तर शून्य आहे. कारण आपण पाहिलं की लिंब वाळून गेलेले आहेत. त्यामुळे किमान झाड जगलं पाहिजे या अपेक्षेने हे शेतकरी जे आहेत ते कर्ज काढून हे सर्व बाग जी आहे ती इथे टँकरने पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शासन कशा पद्धतीनं या सर्व दुष्काळी परिस्थितीवर मात करते आणि काय उपाययोजना करत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.